गावाला अवकळा येऊन भौतिक अतृप्त संपत्ती येत होती. संपत्ती येत होती, पण ती कशी आहे? ती अतृप्त होती. लेखकाने इथे संपत्ती, पैसा हा शब्द वापरलेला आहे. लक्ष्मी येत होती असा शब्द वापरलेला नाही. कारण लक्ष्मीमध्ये स्थिरता असते, ती आपल्याला आनंद देते. आज गावाले साजऱ्या गावाचा मान फेकला होता. माता पाहता पुन्हा अयोध्या प्रसंग. आता इतक्या वर्षानंतर आज गावाला साजरं म्हणजे आदर्श. आदर्श गावाचा पुरस्कार मात्र आज गावाला मिळाला होता. गावातली गढी खचू खचू तिच्या जागी मोठं पांढरं मैदान झालं होतं. आता मात्र गावातली गढी पूर्णतः खचली होती. ती गढी आता जमिनी बरोबर झाली होती आणि त्या गढीच्या जागेवर आता संपूर्ण मोठं एक पांढरं जे मैदान आहे ते मैदान तयार झालेलं होतं. आणि आता त्याच गढीच्या मैदानामध्ये जिथे पूर्वी मोठी गढी होती, जी गावाची शान होती, ती आता काही राहिलेली नाहीये. तिथे आता मोठं मैदान झालेलं आहे आणि त्याच मैदानामध्ये आजचा कार्यक्रम होणार होता. नवी पिढी धावधाव करत होती. या कार्यक्रमाला टाकण्याचं जे काम आहे, कार्यक्रम यशस्वी करण्याकरता आता जी नवीन पिढी आहे ती पिढी काम करत होती. घोंगा वाजत होता. लाऊडस्पीकर वरून सगळ्या ज्या सूचना आहेत त्या सूचना गावकऱ्यांना दिल्या जात होत्या. वडाचं झाडही आता वायत चाललं होतं आणि आता मात्र वाण नदी काठचं ते वडाचं झाड ते वाढू लागलेलं आहे. आणि दर उन्हाळ्यात वाण नदी पुढली पळत होती. आणि आता येणाऱ्या प्रत्येक वर्षी काय झालेलं आहे की याच्या नदीमधलं आता पाणी कमी कमी होऊ लागलेलं आहे. तीही आता कोरडी पडायला लागलेली आहे. कार्यक्रमाची वेळ झाली म्हणून भोंगा सांगत होता. मग आता कार्यक्रमाची वेळ झालेली आहे असं जो भोंगा आहे, जो लाऊडस्पीकर आहे, तिच्यावर सांगितलं जात होतं. पण बापू गुरुजीचा जीव कासावीस झाला होता. कासावीस होणे म्हणजे व्याकुळ होणे. कासावीस होणे म्हणजे व्याकुळ होणे किंवा घाबराट होणे. आणि आता मात्र बापू गुरुजींचा जो जीव आहे तो व्याकुळ होत होता, तो घाबराट झाला होता.